घरोघरी जाणं, जनतेच्या समस्या जाणून घेणं त्यांच्यासाठी नवीन नाही आहे. त्यांच्या पाठीमागे गेल्या 20 ते 30 वर्षाचा तो एक अनुभव आहे. त्यांनी अनेक लोकांच्या त्या समस्या सोडवलेल्या आहेत. थेट आज आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत. त्यांचा हा जो राजकीय प्रवास आहे, कशा पद्धतीचा सुरू आहे, कोणकोणत्या समस्या त्यांना आणखी डोळ्यासमोर दिसतात आहेत. माझ्यासोबत आज प्रभाग 67चे समाजवादी पक्षांचे अधिकृत उमेदवार प्रकाश कोकरे माझ्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आज आपण जाणून घेऊया. सर्वप्रथमतः जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आजपर्यंत मी गेल्या 20-25 वर्षापासून संघर्ष करतच आलो आहे आणि इथपर्यंत पोहोचलो आहे. मग अनेक आंदोलनं असतील, अनेक उपोषणं असतील. घरात AC रूममध्ये बसून मी बाता ठोकायची कामं केली नाही. मी रस्त्यावर उतरून उपाशी तानेचा राहून उन्हातानातून लोकांसाठी संघर्ष केलेला आहे. आणि त्या घटनेला जे घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना बनवली आणि त्या घटनेतून सर्वसामान्य गोरगरिबाला जो अधिकार दिलेला त्यांचा तो अधिकार मिळवण्यासाठी आजपर्यंत हा PB कोकरे लढतोय आणि संघर्ष करतोय. माझ्यासमोर बल्हाड शक्ती उभ्या राहिल्या. त्या शक्तींना कधी मी मागे हटलो नाही. आणि तोच उद्देश घेऊन बाबासाहेबांचा जो विचार होता की सर्वसामान्य गोरगरिबातलं पोरगं, सर्वसामान्याचा आणि गरजूवंतांचा जर विकास करायचा असेल तर त्याच्यातलं मूल त्यात विधिमंडळात गेलं पाहिजे, संसदेत गेलं पाहिजे, महानगरपालिकेच्या सभागृहात गेलं पाहिजे. आणि त्याला अनुसरून मी विचार करतो की माझ्यासारखा जर व्यक्ती त्या सभागृहात गेला तर नक्कीच बाबासाहेबांनी जो आदेश दिलेला आहे, बाबासाहेबांचे जे विचार आहे 100% त्याचं पालन केलं जाईल आणि गरजूवंताला गरज पुरवली जाईल, त्याचा विकास केला जाईल, त्याचं जे शोषण होत आहे ते कुठे ना कुठे थांबलं जाईल. तुम्ही मतदारांना भेटताय, त्यांना आव्हान करताय. आणखी कोणकोणत्या गंभीर समस्या आजही या प्रभागामध्ये आहेत ज्या स्थानिक इथल्या आमदारांनी कधी लक्ष दिलेलं नाही, या संदर्भात काय सांगाल? आता कोण किती काय लक्ष देतोय हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, मीडियावाल्यांना, आम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. पण मला कसं आता ह्याच्यावरती जर बोलायला गेलं तर बाकीची सर्व काय लोक म्हणणार आज ही निवडणूक आहे म्हणून टीका टिप्पणी चाललेली. PB कोकरे हा टीका टिप्पणी कधीच करत नाही. जो मुद्दा असेल त्या मुद्द्याला अनुसरून बोलण्याचं काम करतो आणि मी जे कामं केलेली असतील ती पटलावरती ठेवण्याचं काम करतो पुराव्यानिसर. आता ह्या ठिकाणी बरेच जण बाता ठोकतील की आम्ही अमुक काम केलं, तमुक काम केलं. ठीक आहे, तिने जर केलं असतील तर त्यांना शुभेच्छा असतील, त्यांचंही मी अभिनंदन करतो. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रभर मी काम करत असतो आणि महाराष्ट्रामध्ये काम करत असताना ह्या मतदारसंघातला रस्त्याचा प्रश्न असेल, गटर नाल्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, हॉस्पिटलच्या स्वच्छतेचा प्रश्न असेल, नागरिकांना तिथे व्यवस्थित सर्व सुविधा मिळाल्या जात नसतील, शाळेमध्ये मुलांना त्या ठिकाणी सुविधा मिळाल्या जात नसतील, अशा पाण्याचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, भूमिपुत्रांना स्थानिकांना तिथे प्राधान्य मिळालं पाहिजे, शिक्षणाच्या बाबतीमध्ये असतील, ह्या सर्व गोष्टीवरती अभ्यासपूर्वक आपण काम करत आलोय आणि ह्याच्या पुढेही काम करत राहणार आणि ह्याच्यासाठी आपण ही निवडणूक लढवतोय. मग लोकांनी त्याच्यातून निवडायचं आहे. लोकांना काय पाहिजे? लोकांना ह्या मतदारसंघातील आणि ह्या वार्डमधील बंधू भगिनीला त्यांचा विकास करायचा असेल, त्यांच्या गरजा पूर्ण करायच्या असतील तर आमच्यासारख्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आम्ही काय त्यांच्याकडे मत ह्याच्यासाठी मागत नाही. आज बघा ना, इथे भ्रष्टाचार चाललाय, खेळखंडोबा सगळा चाललाय, कोण कोणाला लुटतोय, काय करतोय, पैशाचा पाऊस पडतोय. पण 5 वर्षे त्यांची तोंड लपली जातात. ती तोंड इथल्या मतदार करणाऱ्या बंधू भगिनीला दिसली जात नाही आणि त्यांचा विकास केला जाईल, त्यांच्या गरजा पूर्ण केल्या जात नाही. मग आपण बोंबलत बसतो. मग ही बोंबलण्याची वेळ येऊ नये म्हणून येथील ह्या वार्डमधील मतदार बंधू भगिनींना माझं आव्हान आहे, त्यांनी विचारपूर्वक मतदान करायचं की तुम्हाला विकास पाहिजे की तुम्हाला कोणत्या जाती धर्माच्या नावावरती फक्त भ्रमित करून तुम्हाला घरात तुमच्या डांबून ठेवून तुम्हाला उपाशी मारण्याची जी योजना राबलेली ती पाहिजे, ही तुम्ही ठरवायची. या ठिकाणचे जे माझ्या नगरसेविका होत्या त्यांना 5 वर्षे त्यांचा कार्यकाळ आणि त्याच्यानंतर जे प्रशासक लागलं ते 3-4 वर्षे, म्हणजे सरासरी 9 वर्षे काम करण्याची त्यांना संधी मिळाली. बरोबर. तर तुम्ही घरोघरी जाताय, नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? खरोखर हे लोकप्रतिनिधी ज्यांना निवडून जनतेने दिलं होतं ते लोकांपर्यंत पोहोचलेत का? लोकांच्या ते समस्याचं निराकरण केलेत का? या संदर्भात लोकांपर्यंत आता त्या बाबतीत जर बोलायला गेलं तर बाहेर तुम्ही पडलात रस्त्यावर की तुम्हाला काय अवस्था रस्त्यांची झालेली आहे, गटर नाल्यांची झालेली आहे ती दिसते. सांगायला काही गरजच भासत नाही. कारण विकास जर झालेला असेल, जर 50% जरी विकास झाला असता आणि कामं केली असते ना तर आमच्यासारखी लोक अगदी छाती ठोकपणे बोलले असते की ह्या एरियाचा विकास झालाय, ह्या लोकांच्याही समस्या दूर केलेल्या आहे. जर लोकप्रतिनिधी असताना त्यांना शासनाचा निधी येतो आणि निधी येऊन त्यांना जर कामं करता येत नसतील तर आमच्यासारख्या
सर्वसामान्य चळवळीतील कार्यकर्त्याला निधी नाही. निधी आहे का? 1 रुपयाचा निधी आम्हाला मिळत नाही. आम्ही स्वतःच्या खिशातला पत्रव्यवहारापासून पाठपुरावा करून फॉलोअप घेऊन ती कामं करतो. म्हणजे आमच्यातला आणि त्यांच्यातील फरक तुम्ही जाणला पाहिजे की अशा जर व्यक्ती आम्ही जर अशा लेवलला आमच्याकडे काय संविधानिक पद नसताना जर इतकी आम्ही कामं करत असू ते त्या संविधानिक पदावर बसल्याच्या नंतर आम्हाला सर्व मिळणार. मग त्या लोकांच्या समस्या आणि गरजा नक्कीच सुटतील ना. नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय की या विभागामध्ये वाहतुकीचा प्रश्न असो, अस्वच्छता असो, पाण्याची समस्या असो, एक नाही तर अशा अनेक समस्या आहेत. तर नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत, तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत आणि ही जनता तुम्हाला पाठिंबा दिल्यानंतर खरोखर ह्या प्रभागाचा जो विकास आहे, जे चित्र आहे ते बदलू शकतील का? मी नक्कीच आपल्या माध्यमातून येथील मतदार बंधू भगिनीला मी विनंतीपूर्वक ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. माझा वचननामा म्हणजे मी आज तुमच्या समोरच सांगतो वचननामा माझा कसा असेल. मी ज्या कमेंडमेंट केल्या आहेत म्हणजे समजा शौचालयाची सुविधा असेल, हॉस्पिटलची सुविधा असेल, शाळेची सुविधा असेल, रोजगाराची सुविधा असेल, रस्त्याची सुविधा असेल, फुटपाथवरील अतिक्रमण असेल, एसआरएचा प्रश्न असेल. आज कित्येक सर्वसामान्य गोरगरीब एसआरएमध्ये आज त्यांना त्यांचे वडील ऑफ झाले, आज मुलांना सुद्धा अजून घरं मिळालेली नाही. हे सगळे प्रश्न आहेत. त्या बरोबरीने पाण्याचा प्रश्न असेल, गटार नाल्याचा प्रश्न असेल. ह्या जर प्रश्न मी एक नगरसेवक म्हणून जर सोडवू शकलो नाही तर ही मतदान जे करणारी जनता आहे ती ह्या देशाची मालक आहे आणि तिला प्रथमतः प्राधान्य आहे. म्हणून जर मी सोडवू जर शकलो नाही तर त्या जनतेला, मतदान करणाऱ्या जनतेला अधिकार असेल की मला नगरसेवक पदावरून हटवण्याचा पूर्ण त्यांना अधिकार असेल आणि तो मी ह्या ठिकाणी जाहीर करतो. अनेक बलाढ्य पक्ष तुमच्यासोबत लढत आहेत, तर तुमची जी खरी लढाई आहे ती काँग्रेससोबत आहे की इकडं सेनेसोबत आहे की भारतीय जनता पार्टीसोबत, या संदर्भात काय? आता कॅन्डिडेट बघायला गेलं तर तसे बरेच आहेत, पण खरी लढत जी असेल ती भाजप सोबत आपली आहे. इतर ते आहेतच आपल्यासोबत, ते सर्व आपले. आणि कॅन्डिडेट जरी कोणत्या पक्षाचा जरी असला तरी तो आमचा दुश्मन नाही. तो त्याच्या पक्षाप्रमाणे तो लढतोय, मी माझ्या जबाबदारीप्रमाणे मी लढतोय, मला जो अधिकार दिलाय तो. पण आमच्यात भाजप आणि आमच्यामध्येच ही लढत असेल. नक्कीच ही जी लढत आहे ही भारतीय जनता पार्टी आणि PB कोकरे यांच्यामध्ये आहे. तर नक्कीच हे जे 55,000 मतदार आहेत त्यांची नेमकी काय भूमिका असेल ही 15 तारखेच्या नंतर तर स्पष्ट होणारच आहे. पण कुठंतरी नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे. नागरिक ज्या वेळेस एखादी लोकप्रतिनिधीवरती टीका करतो की लोकप्रतिनिधी कसा असावा, पण त्याच्या पलीकडेच जाऊन जर विचार करायला गेलं तर नागरिकांचा सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे. नागरिकांनी सुद्धा जर एक स्वच्छ मनाने, कोणाकडनंही लाच न घेता, पैसे न घेता, जर स्वच्छ मनाने जर आपण चांगला उमेदवार निवडून दिलो, त्यांना आपण त्या खुर्चीवरती बसवलं तर नक्कीच तो एक स्वच्छ उमेदवार तुमच्यासाठी 5 वर्ष लढा देऊ शकतो, तुमच्या समस्याचं निराकरण करू शकतो. आणि जर तुम्ही पैसे घेऊन मतदान कराल तर तो उमेदवार तुमचे पुढचे 5 वर्ष त्या प्रभागातील फक्त लूटच करू शकतो. हे नक्की जागृत महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही आव्हान करतोय. आणि पुन्हा एकदा जे मतदार राज्य आहेत त्यांना जागृत महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही सांगतोय की स्वच्छ प्रतिमेचा जो स्थानिक उमेदवार आहे, जो तुमच्यामधला उमेदवार आहे, त्यांना मत द्या. कुठेही पैशाच्या बळी पडू नका, कारण पैसे घेणारे आणि तुम्हाला देणारे जे काही प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी, हे पुढचे 5 वर्षे फक्त तुमच्या विभागातला निधी पळवण्याचं काम करतील. तर अशाच महत्त्वाच्या आणि जनजागृती करणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत, रहा जागृत.